अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुम्ही ऐकलं असेल सुषमाताई काय म्हणाल्या नेमकं. सुषमाताईंचं म्हणणं आहे की मुळात भाजपकडूनच किंबहुना फडणवीस हे वकील आहेत आणि ते बोलण्यात माहीर आहेत. त्यामुळे ते या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून विरोधकांवर सातत्यानं आरोप करतायत, जे आरोप तथ्यहीन आहेत. नाही लागवीजी, सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा व्हिडिओ कुठला आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार आहे. आपण पाहिलं पाहिजे की हे सामान्य जनतेलाही माहिती आहे, लोकांनाही माहिती आहे आणि एक प्रकारे फेक नरेटिव्ह या गोष्टीवरती अतिशय श्रद्धा असल्यामुळं आणि काय होतं की एखादी व्यक्ती आपलं म्हणणं अतिशय सप्रमाण जेव्हा खोडून काढते तेव्हा या ज्या बाई आहेत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये विरोधी पक्षातल्या अनेक लोकांशी आम्ही अतिशय आदरानं बोलतो, परंतु महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि आपण फार कोणीतरी थोर आहोत अशा आविर्भावात वावरणारे हे जे लोक आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा लावणारे जे लोक आहेत त्यापैकी एक सुषमा अंधारे आहेत आणि त्यांचं म्हणणं मी नेहमी पुराव्यानिशी खोडून काढतो. त्यांच्यापुढे बोलायला काहीच राहत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं जे अपेक्षित नाहीये, जे अभिप्रेत नाहीये सार्वजनिक जीवनामध्ये विरोधक असले तरी त्यांच्या बाबतीत बोलणं हे त्यांचं सातत्याचं आहे आणि त्या पळून जातात. आपल्या चर्चेमध्ये अनेक वेळेला त्यांना मी सप्रमाण साधार खोटं ठरवलेलं आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत सत्य आपली प्रामाणिकता सांगतं तोपर्यंत खोटं गावभर फिरून आलेलं असतं. त्याविषयी अतिशय योग्य असा हा व्हिडिओ आहे. आपण बघितलं पाहिजे की आदरणीय देवेंद्रजी सभागृहामध्ये वेगळ्या विषयावरती बोलत असताना, नक्षलवाद्यांच्या विषयावरती बोलत असतानाचा तो व्हिडिओ आहे. आणि अशा पद्धतीचा एखादा व्हिडिओ तयार करायचा आणि फेक नरेटिव्ह पसरवायचं आणि विषय काय माहिती का लागवीजी, अफवा पसरवणे ही अतिशय आवडीची गोष्ट विरोधकांची हल्ली झालेली आणि त्याला स्पष्टीकरणही कुठलंच द्यायचं नाही. आपण पाहिलं आता म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये सुषमा अंधारे यांच्यासारख्या राजकीय क्रेडिबिलिटी नसलेल्या लोकांना आवाजचं महत्व मिळाल्यामुळं कशा पद्धतीनं सामान्य जनतेला राजकारणाचा वीट येईल अशी परिस्थिती या लोकांनी तयार करून ठेवली आणि म्हणून यांना घरी पाठवलं. आणि आता ज्या वेळेला आम्हाला जनतेने सरकारमध्ये अतिशय चांगल्या बहुमतानं पाठवले त्यावेळेला अतिशय विनम्रपणे प्रत्येक गोष्ट हाताळण्याकडे आमचा कल आहे. आणि मला असं वाटतं आदरणीय देवेंद्रजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हा एक भाग झाला, परंतु ते अतिशय निष्णात वकील आहेत, ते सार्वजनिक जीवनातले जबाबदार व्यक्ती आहेत आणि कुठल्या प्लॅटफॉर्मवरती काय बोलावं हे आदरणीय देवेंद्रजींना अतिशय चांगलं कळतं. आणि मला असं वाटतं की हे खोटं आहे हे लोकांनाही माहितीये, पण त्या खोट्याचा आपण किती त्या फेक नरेटिव्हला आणखी जास्तीत जास्त पसरवू शकू हा प्रयत्न हे विरोधक करतायत. निश्चित निश्चित. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला चव्हाणशी त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.